मामी काय हे घे. हा ग बाया किती आहेत? 3000 आहेत. एवढंच होय? हा म्हणजे मी जिथे कामाला जात होतो ना ते कामच संपलंय म्हणून. आता पण एवढ्याने काय होणार? न वाटाला न पोटाला. मला वाटलं होतं चांगलं 5-10 हजार द्याल. आता एवढ्यात तर तुमचा बी खर्च निघायचा नाही की. राहू द्या घ्या. नाही अहो मी दुसरीकडे काम बघतोय. हे ठेवा. नग नग तुम्ही कशाला? मीच बघते की. दमळाची नाणी म्हणत होत्या भांगल्याला बायका लागायच्या. मी जाते खुरपायला आणि परत जिजींना बी तोंड द्यावं लागल ना. अहो नाही ती नाही का असं म्हणत. तुम्हाला माहितीये का तुम्ही कामाला जात होता ना तर जिजींना वाटलं मीच तुम्हाला कामाला जायला सांगितलंय. अहो मामी नाही असं काय नाही. अहो होय असं काहीच नाही पण त्यांना कोण सांगणार? अहो काय झालं की लगी माझ्यावरच येतात. नग मीच बघते काम कुठं तर. आणि त्यात तुम्ही मला पैसे दिले ही कळल्यानंतर जिजी उगाच माझ्या डोक्याला कटकट करत राहतील. दादा ठेवा. अहो मामी जिजीला नाही सांगत मी. आणि हे बघा अजून कुठेतरी मी काम बघतोयच ना. हे ठेवा तुमच्याकडे पैसे. हा पण बरं झाला पैसा आणलं ती. कसं आहे सणासुदीला पैसे येणं चांगलं असतंय. बरं झालं आज पुरणपोळी तर करते मी. नाहीतर मला वाटलं होतं आज बी शिळीच भाकरी चुरून खायला लागते का काय. मामी आजपर्यंत तुम्ही आम्हाला कधी शिळं खायला घातलंय का? मग मी कसं तुम्हाला शिळ्या भाकऱ्या खायला घालीन? नशीब एवढं कळतंय म्हणून तरी बरं आहे. अवं पण ही झालं आजचं. आता उद्याची सोय करायला नका बाई. तुम्ही नका काय काळजी करू मी बघतो काहीतरी. हो ती बघालच की. पण मी काय म्हणते आताच्या बारीला का नाही काम बघताना 4 पैसे जास्त मिळतील असं काम बघा. आणि 4-5 तास जास्त काम केलं ना तर काही बिघडत नाही. आता मी नाही का फेडरेशनची कामं करतेच की. रात बघत नाही दिस बघत नाही सारखी माझी कामं चालू असतात बघा. आणि हा आज कुठं जाऊ नका पुरणपोळी करते मी. हा आणि काय करायचं आहे का? नाही नाही म्हणजे तुम्ही जे कराल ते चालेल. तसं बी तुम्हाला दुसरा कुठला पर्यायच नाही ना. हाय का आता गप्प काय मारत बसले मी. अहो एवढी कामं करायच्यात. पुरणपोळी करायची समजा आवरायचं फेडरेशनची बी कामं करायची. या तुम्ही. हा लागते कामाला. मार खाशीला शिकले. अगं कशा लोकच पोरांवर बरडत असतीस? बघ तरी किती दंगा करतोय. आता तू काय बिना दंगा करताच मोठी झालीस आणि अजून बी शांत असतीस का? उषा अगं आज कुणाला बोलवायचं काय ठरलं का नाही? अगं होळीच्या सणाला गावातल्या एकाला आपण जेवायला बोलवतो ही आपली पद्धत आहे. ही विसरलीस का काय? अहो विसरते कशाला? बोलवा की तुमच्या यानं कुणाला बी. अगं तूच ठरव आणि तूच बोलव कुणाला ती. बर येतो मी. हा आज्याला बोलूया पण आपण कसं बोलवायचं? नानांना सांगू. हर्षवर्धनला बोलवलं तर? नाना हा नाना मी काय म्हणते आपण इक्यान आज्याला बोलूया का जेवाय? चालेल की. हा अयो आता काय झालं? मी तरी विसरलेच. इक्या नाहीये तो बाहेर जाणार आहे. मग तो नाही येणार जेवाय. जाऊ दे आता. अगं मग आज्याला बोलव की. हा ठीक आहे चालेल. उषाला सांग आणि ती काय म्हणते त्याप्रमाणे ठरवा. येतो. मला सांग आपण होळी का साजरी करतो? होळीत ना वाईट प्रवृत्तींचा नाश होतो. ते वा. मग आपण पण आपल्या गावातल्या वाईट प्रवृत्तींचा नाश करायचा. म्हणजे काय करायचं भैया? आपल्या गावात वाईट प्रवृत्ती कोण आहे? आजा
तर त्याचा नाश व्हावा म्हणून होळी समोर त्याच्या नावानं बोंब मारायची. कशी? वा 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 वा. बस आपण एवढी मोठी होळी करायची, एवढी मोठी होळी करायची की बघणाऱ्याला 4 दिवस होळीच दिसली पाहिजे. सुरजय, चंगी तयारी करा. हो, पाहिजे तर 4 पोरं घे बरोबर, आणि जेवढी लाकडं गोळा करता तेवढी लाकडं गोळा करा. काय? आणि त्या आज्याच्या नावानं बोंब मारायला इसरायचं नाही. होय भैया. कोण? अरे वा, सासरवाडीतनं फोन. आपण काय माणसं पाठवलेत का? नाही. तर मग काय घरावर धाडबीड पडली काय? हा बोला आप्पा. नाही, मी बोलतेय, शीतलची आई. अहो, आप्पांच्या फोनवरनं फोन केलाय. आई नमस्कार. बोला की, काय सेवा करू? अहो, सेवा करायची संधी आता तुम्ही आम्हाला द्या. म्हणजे? दरवर्षी का नाही, आमच्या एखाद्या जवळच्या पाहुण्याला आमच्या घरी होळीला पुरणपोळीच्या जेवणाला बोलवायची पद्धत आहे. तर यावर्षी तुम्ही आमच्या घरी यावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. हॅलो, येत आहे ना मग? हा. मग 8 वाजता या. हा. काय झालं भैया? जेवण, बोलावणं, म्हणजे पुरणपोळी, शीतलच्या घरी. तुम्हाला शीतलच्या घरी जेवाय बोलवलंय? मग होळी आणि पिक्चर दोन्हीचा प्लॅन जबरदस्तच करायचा. अरे सुरजा, शीतलला इम्प्रेस करायसाठी होळी करायची होती, आता कशाला होळी? काय भैया? मग पिक्चर आहे का ना भैया? होळी, पुरणपोळी, घर, फोन, जेवण. ए राहुल, आपण इथं कशाला आलोय र? साच्याला चेंगाटे, तो नाही वर्गणी देणार. किती बी चेंगाट असून दे की, मी काय बिचू का कोणाच्या बापाला? सच्चा असल चेंगाट, मी दिलंय चिवाट आहे. वर्गणी घेतल्या बिगर हितनं दारातनच हालत नसतो. हा हो का, तुम्ही एक काम करा, मी दरवाजा होतो, त्यानं दरवाजा उघडला की बोंबलाय चालू करायचं. काय? थांबा. आईला आता काय करायचं? चल जाऊ. थांब, मला काहीतरी सुचलंय. बोंबला. अरे बॉम्बा तर कशाला? इथं आबा कावलं की माझ्या. आज होळी आहे ना. माहिती की मग होळी पुढे जाऊन बॉम्बला सोडून इथं का बॉम्बाला ताई? हा, होळी पुढे बोंबलायला आधी होळी पेटवावी लागती ना, होय का नाही र? मग पेटवा जावा की. अरे होळी पेटवायची म्हणलं की खर्च आहे सच्चा, आणि खर्च आहे म्हणलं की वर्गणी सिस्टीम आहे त्याला. त्यामुळे तू फक्त 500 रुपये दे. काय? 500? काय वर्गणी बिरगणी मिळणार नाही, निघा इथनं. सच्चा बऱ्या बोलानं दे सांगतोय काय, नाहीतर नाहीतर काय? नाहीतर काय? हा, नाहीतर काय? हा, सच्च्याच्या नावानं. अरे बाप्पा कसं की रावल्या, मी बापून नाव सांगी ना. सांग दादा, बापूनेच नाव ठेवलंय माझं, रावल्या. सच्चा वर्गणी दे, नाहीतर का नाही? नाहीतर काय रे? हा, बोंबलाय सांगीन ना. सांगू? देतो. आयो सच्चा 50 रुपये वय, 500 रुपये दे की. पैसे झाडा लागलेच बे. हा, हे घ्या निघा चला. बर, 50 रुपये दिल्यास त्याचं जीएसटी कोण द्यायचं? बारकी पोराय म्हणून गंडू पिसवी त्यासनी.
जीएसटी दे 28% आधी. नाही देत जा 50 दिल्यात ना. असं अरे गप्पा. हे घे 20 रुपये. 5 रुपये दे माघारी. तो सांस्कृतिक टॅक्स भरावा लागतो 5 रुपये. चला र, आता शेकऱ्याच्या घराला. काय कुठं काय? ठेव लाकूड का सांगून आणा ना. अरे सचिन दादा काय करतोयस तू हे? हा मी आपली परंपरा वाचवते आणि तू मला चाडवतोयस होय? म्हणजे अरे म्हणजे होळी ही आपली संस्कृती आणि लाकडं चोरणं ही आपली परंपरा. आता तूच मला सांग, तू कधी होळीसाठी लाकडं चोरली नाहीत वय? चोरली की. हा मग आता जर मी लाकडं चोरली नाहीत तर आपल्या पुढच्या पिढीला कसं कळणार की होळीसाठी लाकडं चोरायची असतात ती? बर राहू दे, नष्ट होऊ दे परंपरा. मी एकटी तरी काय काय करणार? जाऊ दे, जाते मी. शिदले शिदले थांब. हे घे लाकूड. आपली परंपरा टिकली पाहिजे, कधीच बंद नाही पडली पाहिजे. थँक्यू. अरे सचिन दादा, तुझ्यासारखी माणसं आहेत म्हणून आपली परंपरा टिकून आहे. आता तूच बघ, आता हे तुमच्या घरचं लाकूड बंबात जाणार होतं, पण त्याऐवजी ते गावच्या होळीत जाणार. किती भाग्याची गोष्ट आहे. होय, खरंच भाग्याची गोष्ट आहे. मग अजून एक लाकूड देतो का? अगं घे की. आई सगळ्यांच्या घरी लाकडं चोर. कोण काय बोललं तर मला सांग. वय वय, मग येऊ का आता? ये जा कधी कधी लाकडं चोरायचे असतील तर. येते की पुढच्या होळीला. मावशे, बघितलं का आपली शितली किती चांगलं काम करते ती. अरे सच्या तुला कंटावलं. 1 लाकूड म्हणता म्हणता 2 विषयाने गेली. अरे मला तर काहीच कळना कुठला ड्रेस घालावा ते. दोन्ही ड्रेस तर सारखंच आहेत की. काय बोलला का? हा नाही. हा टॅलेंट. हा अरे हेल्प मी ना, कुठला ड्रेस घालू? येऊ का येऊ? भैया, तुम्ही यातला कुठला जरी ड्रेस घातला ना तरी चांगला दिसतो. अरे होय टॅलेंट, मी चांगलाच दिसतो, पण शीतलला बी आवडला पाहिजे ना. हा हे सूर्य सांग, लेफ्ट का राईट? राईट. राईट येऊ चांगलाच आहे. माझा राईट आहे ना? हो राईट का? येऊ पण तसा चांगला आहे. तुमचा राईट. माझा राईट. हा याचा कलर बी चांगला आहे तसा पांढरा. माझा राईट पण चांगलाच आहे. दोन्ही ड्रेस घालून जाऊ? हा कसं दिसेल ती? एक सांग ना कुठला तर. एक राईट घाला. तुझा राईट का माझा राईट? माझा राईट. येऊ तसा चांगलाच आहे. लेफ्ट पण चांगलाच दिसतोय. यार काय लावलंय? लेफ्ट राईट. हा परत लावली का? तुझ्या नादाला लागलो ना सगळं रॉंग होऊन बसेल. 1 मिनिट भैया, तुम्ही एक काम करा, हा ड्रेस घालून जावा, एकदम कलरफुल. हा ड्रेस डन करून टाका. बस ड्रेसवर चर्चा बाद झाल्या. बस ह्यो ड्रेस फिक्स. आता ह्याच्या परफ्यूम कुठला मारायचा सांगा, का नवीन आणूया? भैया, जमेच्या चाच्याने नवीन अत्तर आणलंय, ते आणा सांग का त्याला? अत्तर बित्तर काय नको. आणि ते जमे मारतो ती वय. कसलं डोकं धरतय त्यानं. ती परवा आणलेलं नवीन परफ्यूम ते डन करून टाका, नवीनच आहे. हा पण शीतलला स्मेल आवडेल ना त्याचा? आवडेल की भैया. आणि भैया आणखीन एक गोष्ट. काय? आम्ही तिथं कुणी नसणार आहे, तेव्हा काळजी घ्या. थिंक पॉझिटिव्ह. सगळं चांगलं होणार आहे. हा पॉझिटिव्ह. अरे
या गडबडीत आपल्या हितचिंतकाला गुड न्यूज द्यायची राहिलीच की. हा मोबाईल दे इकडे. हा घेऊ मोबाईल. बोला. अहो बोलण्यासारखंच आहे. गुड न्यूज आहे, गुड न्यूज. काय झालं? अहो आमच्या सासूबाईंचा फोन आला होता. बर, काय म्हणाले मग? अहो दरवर्षी त्यांच्यात होळीला गावातल्या कुणाला तरी जेवायला बोलवायची पद्धत आहे आणि त्यावेळी आम्हाला बोलवले. आम्हाला माहितीये हे सगळं तुम्हीच केले. थँक्यू बर का. असं वे, कोणी एकदा खात्री करा बर का, तुम्हालाच बोलवलंय का? नाहीतर सगळ्या गावाला बोलवलेलं असायचं आणि तुम्हाला बसवत्याल पंक्तीला. अहो नाही नाही नाही, आमचा आतला आवाज सांगतोय ना, आम्हालाच बोलवले. आम्हाला माहितीये तिकडे दुसरं कोण नसणार आहे. होल अँड सोल आम्हीच असणार आहे. बर, शीतल आम्ही येतोय बर का. आजा, आजा लाकूड सोड. नाही सोडणार. सोड म्हणलं ना. हम्म. 10 9 8 7 6. घे चोरटी. अय फौजी, मी काय चोरी करून घरी नेत नाही काय? मी होळीसाठी लाकडं गोळा करते. तू कशासाठी बी नाही, हे चोरी करणं चुकीचं. अशाने पर्यावरणाची हानी होती. शाळेत शिकवलं नाही का? शिकवले की, पण मी काय झाड तोडून लाकडं गोळा करत नाही. मी जाळण्यासाठी जमवलेली लाकडं चोरी करते. अगं पण चोरी करणं हे चुकीचं आहे शितले. तूच मला सांग, होळी काय रोज रोज येते होय? वर्षात नाही एकदाच येते की. म्हणून चोरी करायची. आता ते मला काय माहित नाही. प्रथा आहे बाबा ही. चोरी करताना कोणाला सापडलीस तर? फौजीची होणारी बायको आहे आपण. परिणामाची पर्वा करत नसते, कळलं का? बरं बाई, तुझं खरं. बस तुझ्याशी म्हणलं कोण शिकायचं बाबा. बरं मी रावल्याकडे जातो, नंतर फोन करतो. अयो थांब 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 थांब. अरे तुला एक सांगायचं राहिलंच की. काय? आज आमच्या घरी पुरणपोळ्या बनवल्यात. काय सांगते? खरंच होय? अरे खरंच की. कसं काय? कसं काय म्हणजे? शितले, अख्ख्या गावात कुठं जरी गेलं ना आज तरी पुरणपोळ्याच असतात. आमच्या घरी पुरणपोळ्या केल्या म्हणून. अहो फौजी, पुढचं ऐकून घ्या की. बर बोल. आज तू आमच्या घरी जेवायला यायचंय. तुला एडबीड लागले काय? घरी ये म्हण. अरे खरंच की. दरवर्षी होळीला आमच्या घरी एका पाहुण्याला जेवायला बोलवतात. मी नानांना विचारलं, आजाला निकेला बोलवूया का? तर नाना हो म्हणले. म्हणून आज तू आमच्या घरी जेवायला यायचंय. आणि आज पुरणपोळ्या मी बनवणार आहे. अयो हा? येऊ ना घरी मग. लय होत्या फौजी. सॉरी सॉरी. येतो. आणि येतो नाही, यावंच लागल. आणि लक्षात ठेव, तू आल्याशिवाय मी काही जेवत नसते. बर. अजून 1-2 घेते. हाय, माझ्याकडे काय बघतेस? लक्ष ठेवून बघते का? या